नागपुर शहर के कलमना मार्केट क्षेत्र में एक बड़ी आपराधिक साजिश को नागपुर पुलिस ने नाकाम कर दिया। देर रात 11:45 पर गश्त कर रही पुलिस टीम को सूचना मिली कि कुछ संदिग्ध युवक एनआईटी कॉम्प्लेक्स के पीछे अंधेरे में छिपे हैं और उनके पास हथियार है। पुलिस मौके पर पहुंची तो 6 युवक बैठे हुए नजर आए। पुलिस को देखते ही वे भागने लगे, लेकिन मुस्तैदी से कार्रवाई करते हुए 5 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया। आरोपियों से जब पूछताछ की गई तो वे टालम टोल करने लगे। उनके पास से अवैध चाकू और तलवार जैसे घातक हथियार बरामद किए गए, जिससे स्पष्ट होता है कि वे कोई आपराधिक योजना बना रहे थे। पुलिस ने आईपीसी धाराओं के तहत मामला दर्ज कर लिया है। पकड़े गए आरोपी पुराने रिकॉर्डधारी अपराधी है। वहीं एक फरार आरोपी चेतन उर्फ बौना पाल की तलाश में पुलिस की टीम उसके घर पहुंची, लेकिन वो फरार मिला है। जहां पुलिस मामले की गहनता से जांच कर रही है ताकि अन्य आपराधिक मामलों से इनके लिंक तलाशे जा सके और आगे की जांच जारी है। माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे साहेब यांना रात्रीला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कळमना गेटच्या बाहेर एनआयटी कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिराच्या जवळ अंधारामध्ये 5 ते 6 इसम हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन काहीतरी दखलपात्र अपराध करण्याच्या इराद्याने लपून बसलेले आहेत, अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंगला असलेले डीबी पथक श्री एपीआय मुसळे साहेब व त्यांचे पथक यांना माहिती दिली। वरून सदर पथक त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पडताळणी करून सापळा रचून वेळीच पंथासमक्ष त्यांना ताब्यात घेतले। तेव्हा त्यांच्याकडून धारदार शस्त्र, त्यामध्ये धारदार चाकू, टॉमी आणि सायकलचा जो गेअर असतो, त्या सुदर्शन चक्र टाइप असा तो एक तयार केलेला, वेल्ड करून तयार केलेला एक तो मिळून आलेला आहे। आणि त्यांनी कबुली दिली आहे की आम्ही दरोड टाकण्याची तयारीत होतो, अशी त्यांनी माहिती दिली। वरून त्यांना पोलीस स्टेशनला आणले। सदरचे पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्यावर अपराध क्रमांक 591/25 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। कलम 310, 4, 5 आणि बीएनएस प्रमाणे, तसेच भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 व मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर प्रत्येकावर जवळपास 10 गुन्हे त्यांच्यावर ऑलरेडी पहिले दाखल आहेत आणि सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे।